बहुचर्चित कॅप्टन अशोक खरात याला पकडणे साधी सोपी गोष्ट नव्हती। हाय प्रोफाईल असल्यामुळं तो जाळ्यात अडकूही शकतो आणि तो पळूनही जाऊ शकतो याचा पोलिसांना अंदाज होता। पीडित महिलेने 18 तारखेला सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। त्यानंतरनं त्याला अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेचं नियोजन केलं। अशोक खरात गोविंदनगरमधील राहत असलेल्या फ्लॅटच्या आवारामध्ये पोलिसांनी सापळा रचला। या परिसरामध्ये चोर आला असा पोलिसांनी नाट्यमय रूपांतर करत बंगल्याच्या आवारात आरडाओरड केली। अशोक खरात हा झोपलेल्या जागा झाला आणि डोळे चोरत घराच्या बाहेर आला। त्या तितक्यात तो खरात असल्याचं खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आलेली की त्यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषणही केलेले आहे। तो कार्यालयातच बोलून घ्यायचा आशीर्वादाच्या नावाखाली अनेक महिलांवर तो कार्यालयामध्ये अत्याचार करत असल्याचंही तपासात उघडकीस आलेलं आहे। विशेष म्हणजे या घटनेचं गांभीर्य ओळखत या विषयाची मोठी व्याप्ती असल्याने आता SIT नेमण्यात आली आहे। SITने राज्यभर आता तपास सुरू केलेला आहे की या बाबाशी संबंधित आणखी कोण आहेत, याच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आहेत याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू आहे। विशेष म्हणजे याची मालमत्तेचाही आता पोलिसांकडून शोध घेतला आहे। SITचा 2 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये कसून चौकशी आणि तपास सुरू आहे की या बाबाच्या संपर्कात आणखीन कोण आहे, यांनी कोणत्या महिलांचं शोषण केलेलं आहे। पीडित महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा असेही आवाहन आता पोलिसांनी केलेले आहे। विशेष म्हणजे या बाबाने अनेक महिलांना लग्न लावून देतो, लग्न ठरवून देतो, लग्न होत नसेल तर काय अडचणी आहेत त्याच्यासाठी मी दिलेला तो खडा गळ्यात घाला, खडा न घातल्यास लग्न टिकणार नाही, संसार मोडेल आणि मी सांगतो तसंच करायचं। त्यासाठी तो त्यांनी सिद्धपूजाही करायला सांगत होता, कार्यालयातही बोलवत असल्याचं निष्पन्न झालंय। यासोबत लैंगिक शोषणाचे तब्बल 58 व्हिडिओ सुरुवातीला तपासामध्ये समोर आले होते। आता या व्हिडिओची संख्या 100हून अधिक झाल्याचं आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। विशेष म्हणजे या घटनेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट सुद्धा आलेला आहे की या ऑफिस बॉय जो आहे त्याचा संशयित जाधव नावाचा, की त्यानेच या व्हिडिओ बाहेर काढले, त्यांनी या पोलिसांना माहितीही दिल्याचं आता समोर आलेलं आहे। पोलिसांनी संशयित ऑफिस बॉय जाधव याला ताब्यात घेतलेला आहे। तो आता माफीचा साक्षीदार होण्याचीही शक्यता आहे। त्यांनी बाबाची मोडस ऑपरेंडी कशी होती, तो महिलांना जाळ्यात कसा ओढायचा, कार्यालयामध्ये कशा पद्धतीने तो अत्याचार करायचा आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा तो तयार कशा पद्धतीने करत होता। मात्र संशयित ऑफिस बॉय यानेच या व्हिडिओच्या आधारे बाबालाच ब्लॅकमेल केल्याचंही समोर आलेलं आहे। त्यांनी एका शिर्डीत महिलेला आक्षेपार्ह व्हिडिओच्या असल्याचे सांगत पैसेही मागण्याची मागणी केली होती। तसाच 29 डिसेंबर 2025 मध्येही बाबांना एका अनोळखी नंबरवरून तब्बल 5 कोटी रुपये मागण्यात आलेले होते। या प्रकरणी कॅप्टन अशोक खरात यांनी वावी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केलेली आहे। बाबाशी संबंधित शिर्डी, वावी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून मंत्रालय स्तरावरून गृह विभागाने SIT स्थापन केली आहे। या 3 गुन्ह्यांचा आता वरिष्ठ पोलीस अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहे। या प्रकरणात आणखीन काही मासे गळालाही लागण्याची शक्यता असल्यामुळे या घटनेवर राज्यासह देशातील अनेक नागरिकांचे लक्ष आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।